पण आशिष हे बघितलंय का हे कधी? याला ऍक्सेस दिलाय? केलतास का याच्यावर, या साईटवर? लॅपटॉपला थोडा प्रॉब्लेम आहे, मोबाईल मधून जाऊ समजत नाही सर ते. आज करतो सर नक्की. मंजुषा, ही टेस्ट केस केली ट्राय? तर ती माझं लॅपटॉप ना रिपेअर करायला टाकलंय. तर ठीक. त्याच्यामुळे मग नाही ट्राय केलं मी. ठीक आहे. ओके. सो आपण सॉफ्टवेअर टेस्टिंग लाईफ सायकल बघत होतो. आणि सॉफ्टवेअर टेस्टिंग लाईफ सायकलमध्ये वी हॅव लास्ट फेज आपण डिस्कस करत होतो. तर तो होता रिपोर्टिंग. कुठला? सो आपण लास्ट ह्याच्यामध्ये आपण सगळं आतापर्यंत काय काय बघितलं. तर STLC मध्ये 6 फेजेस आहेत. फर्स्ट फेज आपण बघितला रिक्वायरमेंट अनालिसिस. सेकंड टेस्ट प्लॅनिंग बघितला, जिथे की टेस्ट प्लॅन डॉक्युमेंट आपण क्रिएट करायला लागलो. टेस्ट डेव्हलपमेंट बघितला. टेस्ट केस आपण काल बघितलं की कसं डेव्हलप करायला लागलो युझिंग झफायर. जे झफायर इसेन्शियल नावाचं टूल आपण इंटिग्रेट केलंय जिरा सोबत. त्याच्यामध्ये टेस्ट केस कसा डेव्हलप करायला लागलो. टेस्ट एन्व्हायरमेंट सेटअप ही आपली ऍक्टिव्हिटी नाहीये. सो फक्त जे आपले लीड असतात, मॅनेजर असतात, दे आर रिस्पॉन्सिबल फॉर सेटिंग द एन्व्हायरमेंट. सो टेस्ट एन्व्हायरमेंट सेटअप दे आर गोइंग टू बी रिस्पॉन्सिबल. आपण डायरेक्ट याला रिस्पॉन्सिबल नाहीयेत. सो परत टेस्ट एक्झिक्युशन, आपण टेस्ट डेव्हलपमेंट नंतर ज्यावेळेस बिल्ड आपल्याला डेव्हलपर देईल त्यावेळेस आपण काय करायला लागलो, वी आर रिस्पॉन्सिबल फॉर डुईंग द टेस्ट एक्झिक्युशन. आणि फायनली आता काय झालंय, टेस्ट एक्झिक्युशन करत असताना आपण बघितलं की टेस्टमध्ये जर रिझल्ट पास झाला तर पास, फेल झाला तर आपण काय करायला लागलो, फेल करायला लागलो. फेल झाला तर मग त्याच्या अगेन्स्ट आपण बग काल बघितलं की बग कसा क्रिएट करायचा. सो आपण बग क्रिएट केला. सो एक्झिक्युशन मध्ये आपल्याला हेच की एक्झिक्यूट करत असताना आपण काय करायला लागलो, कम्पेअर करतोय रिझल्ट, ऍक्च्युअल रिझल्ट कम्पेअर करतोय एक्सपेक्टेड सोबत. आणि जर दोन्ही मॅच असतील तर ॲज एक्सपेक्टेड म्हणणार आणि पास करणार ती टेस्ट केस. आणि प्रत्येक वेळेस आपण प्रूफ डॉक्युमेंट पण काय करायला लागलो, स्क्रीनशॉट घ्यायला लागलो, अटॅच करतोय त्या टेस्ट केसला, की जेणेकरून उद्याच्याला कोणी विचारलं की ही टेस्ट केस पास झाली होती का, तुझ्याकडे काय प्रूफ आहे. तुम्ही जर डायरेक्टली पास 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 करत गेलात आणि तुमच्याकडे प्रूफ नसेल तर त्या केसमध्ये कसं तुम्ही करणार, हाऊ यू आर गोइंग टू बी जज. सो त्या सिच्युएशनला आपल्याकडं प्रूफ पाहिजेत. म्हणून आपण काल पण टेस्ट केस एक्झिक्यूट करत असताना काय करत होतो, वी आर गोइंग टू बी अटॅच द स्क्रीनशॉट्स. आपण बघितलं एक्झिक्युशन मध्ये आपण काय केलेलं होतं, इथं जे आहे आपण जर एक्झिक्युशन मध्ये गेलो आता तुम्हाला इथं दिसल एक्झिक्यूट केलेलं आहे. सायकल 1 मध्ये आपल्याला इथं रिझल्ट काय आलेला आहे, फेल आलेला आहे. जर आपण इथं जाऊन बघितलं त्याच्यामध्ये एक्झिक्युशन मध्ये जर त्याच्या रिझल्ट रिपोर्ट मध्ये गेलो तर आपल्याला ऍक्च्युली इथं वी हॅव सीन स्क्रीनशॉट्स हिअर, राईट. सो अटॅचमेंट्स आहेत आपल्याकडं, की काय आहे तर तुम्ही जे पास झाल्या होत्या, ज्या स्टेप आपल्या पास झालेल्या आहेत त्याच्या काय आहेत आपल्याकडं, स्क्रीनशॉट्स आहेत. आणि जिथं आपल्या फेल झालेली, सो इथं आपण म्हणलं की बाबा ओल्ड पासवर्डनं पण ऍक्सेस करता यायला लागले ऍप्लिकेशन, म्हणून आपण इथे एक डमी काय केलंय, आपल्याला बघायचं होतं बग कसा क्रिएट करतो. सो आपण एक इथं हे दिलंय की डमी बग क्रिएट केला की ओल्ड क्रिडेन्शियल्स पण वर्क व्हायला लागलेत, म्हणून आपण एक बग नावाचा scrum20 नावाचा आपण बग काय केला इथं क्रिएट केला. सो ह्या वेळेला आपण काय करायला लागलो, वी आर गोइंग टू बी एक्झिक्यूट द टेस्ट केसेस. आता हे टेस्ट केसेस आपण एक्झिक्यूट करायला लागलो होतो. सपोज आता ही टेस्ट केस आपण एक्झिक्यूट केली आहे, राईट. ही टेस्ट केस काय केली आपण इथे एक्झिक्यूट केलेली. सपोज मला मला काय करायचंय, सेम टेस्ट केस अगेन आहे म्हणतो एक्झिक्यूट, परत तीच टेस्ट केस एक्झिक्यूट करायची असेल तर काय करायचं. बघा आपण काय म्हणतो की आम्ही रिग्रेशन रन करतो मोस्टली. आता बघा डेली आपण रिग्रेशन रन करत नाहीत. रिग्रेशन आपण काय करतो, मेजर एखादं काही मेजर फंक्शनॅलिटी काहीतरी डिप्लॉय झाली, नवीन एखादं मोठं फीचर डिप्लॉय झालं त्या केसमध्ये रिग्रेशन रन करायला लागलो. किंवा मेजर ब्लॉकर एखादा बग आहे, तो फार बऱ्याच मॉड्यूलला इम्पॅक्ट करतो, तर त्या केसमध्ये आपण रिग्रेशन रन करायला लागलो. मग रिग्रेशन रन करायला लागलो म्हणजे रिग्रेशनच्या सगळ्या, जर रिग्रेशन सूट असेल त्याच्या सगळ्या टेस्ट केसेस रन कराव्या लागतात. मग रिग्रेशन सूट हा फार मोठा असतो, कारण इथे डिटेल टेस्टिंग करायची.
का नाही नाही, जरी आपण सिम्पल एखादा प्रोजेक्ट जरी म्हणलं तरी 100 टेस्ट केसेस असतात रिग्रेशन सूटमध्ये. आता मी वोडाफोन मध्ये काम करत होतो, तिथं 700-800 टेस्ट केसेसचा रिग्रेशन सूट होता. अलायन्स मध्ये काम करत होतो, तिथं सुद्धा 1000 टेस्ट केसेसचा रिग्रेशन सूट होता. मग 1000 टेस्ट केसेस रन करायला आम्ही मॅन्युअली ज्यावेळेस रन करत होतो, तर 3-3, 4-4 क्यूए ना एक वीक जायचा. 1000 टेस्ट केसेस म्हणजे नॉट अ जोक. आणि तेवढ्या रन करण्यासाठी 4-4 क्यूए त्याला असाइन केलेले जायचे, 4-4, 5-5 जण. आणि एक वीक अख्खा जायचा पूर्ण काय रन करण्यासाठी, रिग्रेशन सूट रन करण्यासाठी. रिग्रेशन असं पॉसिबल आहे का सिम्पल लगेच रन करा म्हणलं की 5 मिनिटात रन व्हायला? हा. सो म्हणजे ह्यूज अमाऊंट ऑफ टेस्ट केसेस असतात. मग त्या रन करायच्या. तर इथं ऑलरेडी आपण ते एक टेस्ट केस रन केली, राईट? ही जी टेस्ट केस आहे आपण इथं बघतोय फेल झाली. हा. सो ह्याचा रिझल्ट फेल आला, पण ही आता परत मला रन करायची असेल तर कसं रन करणार? हाऊ वी आर गोइंग टू बी एक्झिक्यूट दॅट सेम टेस्ट केस अगेन अँड अगेन? सो त्याच्यासाठी इथं आपल्याला झपायरनं एक ऑप्शन दिलेलं आहे. झपायरनं आपल्याला एक ऑप्शन दिलेलं आहे, ते कुठलं? तर सायकल क्रिएट करू शकतो आपण. काय क्रिएट करू शकतो? टेस्ट. इथं आपण बघू शकतो टेस्ट सायकल ऑप्शन आहे झफायर मध्ये. इथं आपल्याला दिसतंय एक टेस्ट सायकल नावाचं. सो झफायर इसेन्शियल मध्ये गेल्यानंतर तुम्हाला टेस्ट केसेसच्या बाजूला टेस्ट सायकल नावाचं ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कशाचं सायकल क्रिएट करायचंय? रिग्रेशन रन करण्यासाठी क्रिएट करायचंय, सॅनिटी रन करण्यासाठी क्रिएट करायचंय, तर आपण इथं सायकल्स क्रिएट करू शकतो. काय क्रिएट करणार आहेत आपण? वी आर गोइंग टू बी क्रिएट अ सायकल. सो इथं टेस्ट सायकल मध्ये गेल्यानंतर ऑप्शन आहे तुम्हाला क्रिएट टेस्ट सायकल और न्यू टेस्ट सायकल. सो मग मी क्रिएट टेस्ट सायकलवर क्लिक करायला लागलो, न्यू टेस्ट सायकल इथे क्रिएट करायला लागलो. सो मग त्या सायकलला तुम्हाला काय द्यायचं इथं? जस्ट यू आर गोइंग टू बी गिव्ह द नेम. सपोज मला काय करायचंय, रिग्रेशनचं सायकल रन क्रिएट करायचंय. सो मी काय करायला लागलोय, रिग्रेशन सूट असं त्याला नाव दिलं. सो मी काय म्हणतो इथं, ऍड ऑल टेस्ट केसेस फॉर रिग्रेशन. स्टेटस काय? नॉट एक्झिक्युटेड. सो आता प्लॅन कधी स्टार्ट करणार आहेत? सपोज मला आजपासून स्टार्ट करायचे, कधीपर्यंत रन करायच्यात? सपोज 2-3 किंवा 1 वीक दिला मी. एक वीक 11 पासून 18 पर्यंत मला रिग्रेशन रन करायचं. सो मी क्रिएट म्हणला, क्रिएट अँड एडिट वर गेलो मी. सो इथं बघू शकतो आपण सायकल झालंय का? टेस्ट सायकल इथं काय झालंय, रिग्रेशन सूट नावाचं क्रिएट झालंय. आपण ह्याच्यामध्ये टेस्ट केसेस ऍड करावे लागतील की नाही? हे झालं सायकल क्रिएट. ह्याच्यात काय काय करायच्यात आपल्याला? ऍड काय करायच्यात? सो इथं ऍड टेस्ट केसेस नावाचं ऑप्शन आहे. सो ऍड टेस्ट केसेस मध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला सगळ्या लिस्ट, जेवढ्या काही तुमच्या टेस्ट केसेस असतील ते सगळे इथं काय होणार आहे, लिस्ट भेटणार आहे. तसं आता सध्या तर आपण एकच टेस्ट केस लिहिलेली आहे. सो मी ती टेस्ट केस काय करायला लागलो, त्याच्यामध्ये काय करायला लागलो, इथं ऍड म्हणलं. ऍड म्हणल्यानंतर आपण बघू शकतो तर त्या सायकलमध्ये आलं, ह्या सायकलमध्ये आली टेस्ट केस. कॅन वी सी right now we can see the test case in a test cycle. ही जी रिग्रेशन सूट नावाचं सूट सायकल आहे, त्याच्यामध्ये ही टेस्ट केस काय झाली आपण ऍड केली. आता आपल्याला एक्झिक्यूट करायचं असेल तर आपण या टेस्ट केसवर जाऊन परत काय करू शकतो, हिअर वी कॅन सी. जर एक्झिक्युशन मध्ये तुम्ही गेलात तर एक्झिक्युशन मध्ये सायकल मध्ये जी ऍड केलेली आहे, आता आपण बघतोय तिथं स्क्रम E2 नावाची इथं जी आली की, ह्याच्यामध्ये स्टेटस काय आलं, we can see the status is नॉट एक्झिक्युटेड. नॉट एक्झिक्युटेड. सो ज्यावेळेस तुम्ही परत एक्झिक्युशनला इथं सायकलवर जाऊन एक्झिक्यूट म्हणता, त्यावेळेस त्याचं एक्झिक्युशन काय होणार, अगेन एक्झिक्युशन गेट स्टार्टेड. म्हणजे तुम्ही परत जेवढ्या वेळेस तुम्हाला ती टेस्ट केस एक्झिक्यूट करायची असेल ना, तर तुम्हाला एकदा तुम्ही ती टेस्ट केस क्रिएट केलेली, ज्यावेळेस कुठं क्रिएट केलेली, ज्यावेळेस तुम्ही म्हणजे त्या स्टोरीवर गेलात तर स्टोरीला क्रिएट टेस्ट केस होतं, तिथं ऑप्शन होतं. पण तुम्हाला मल्टिपल वेळेस ते एक्झिक्यूट करायचे असेल तर तुम्हाला काय क्रिएट करावं लागतं, इथं टेस्ट सायकल. काय क्रिएट करायचंय, टेस्ट सायकल क्रिएट करायचं आहे. आणि त्या सायकलमध्ये जाऊन मग तुम्ही ती टेस्ट केसेस काय करू शकतात, एक्झिक्यूट करू शकतात. सो मग तुम्हाला ही टेस्ट केस आता परत एक्झिक्यूट करायची असेल तर अगेन वी गो हिअर अँड इफ वी गोइंग टू स्टार्ट, त्याला आपण काय म्हणलं की स्टेटस आहे नॉट एक्झिक्युटेड. मी कीवर गेलो, आता मला काय करायचं, एक्झिक्युशन स्टार्ट करायचंय.
सो मी काय करायला लागलो, स्टार्ट बटनवर प्ले केलं. सो जस्ट हिअर. तर मी आता स्क्रीनशॉट वगैरे घेत नाही, सरळ 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 मी काय करायला लागलो, जस्ट आय एम गोइंग टू बी से दॅट किंवा सगळ्या टेस्ट केसेस पास आहेत. सो मी काय करायला लागलो, एक्झिक्यूट करायला लागलो. म्हणजे जस्ट आय एम गो दिअर. जे आपण लास्ट काल जे ऍक्टिव्हिटी बघितली ऍक्च्युली, झिरोदा लॉन्च करायचे, त्याच्यावर युजर आय डी पासवर्ड टाकायचा इथं दिलेला, त्यानंतर स्क्रीनशॉट घ्यायचा, अटॅच करायचा आहे, परत OTP आपण मल्टिपल अटेम्प्ट करायला लागलो, त्याचे स्क्रीनशॉट घ्यायला लागलो. सो सगळे आपल्याला प्रत्येक गोष्टीत ऍक्टिव्ह आपण सपोज कन्सिडर करा की हे सगळे टेस्ट केस काय झाले तिथं कन्सिडर करा पास झाल्यात. सो जस्ट आय एम गोइंग टू. सो आता स्टेटस काय झालं टेस्ट केसचं, सगळ्या टेस्ट केसेस काय झाल्या, म्हणजे ज्या स्टेप्स होत्या या टेस्ट केस मधल्या सगळ्या काय झाल्या, मी काय केलंय, पास पास पास, म्हणून रिझल्ट काय आला ऍट द एंड, पास आलं. सो मग असं आपल्याला जस्ट हिअर वी आर गोइंग टू बी, म्हणजे पण आपल्याला ऍक्च्युली असं डायरेक्ट नाही करायचं, प्रत्येक ह्याचं आपल्याला काय करायचं डिटेलमध्ये. ज्यावेळेस आपण एक्झिक्यूट करायला लागलो, सो स्टेप्स रीड करायची, त्यानुसार आपल्याला ऍक्शन परफॉर्म करायची. जसं सांगितले, लॉन्च झिरोदा ॲप ऑर वेब, म्हणजे झिरोदा एकतर तुमचं मोबाईलमध्ये लॉन्च करायचंय किंवा वेबसाईटवर जाऊन झिरोदाची वेबसाईट, तिथं https://kite.zerodha.com ह्या वेबसाईटला जायचंय. मग लॉग इन स्क्रीनला नेव्हिगेट व्हायला का, ठीक आहे. एंटर व्हॅलिड क्लायंट आयडी अँड पासवर्ड, कुठून घ्यायचा आहे क्लायंट आयडी पासवर्ड, टेस्ट डेटामधून घ्यायचा. त्यानंतर काय करायचंय, क्लिक करायचंय लॉग इनवर. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर काय सांगितलंय, OTP रिसीव्ह होईल तुमच्या मोबाईल ॲपवर. तो ॲपवरचा OTP तुम्हाला काय करायचा, एंटर करायचा आहे. एंटर केल्यानंतर तुम्हाला एक्सपेक्टेड काय आहेत, युजर ऑथेंटिकेटेड असला पाहिजे, रिडायरेक्टेड झालाय का डॅशबोर्डला, झालेला असेल तो स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, इथं अटॅच करायचा आहे. सो ह्या सगळ्या अशा एक 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 टेस्ट केस आपण स्टेप्स एक्झिक्यूट करणार आहेत. आणि फायनली मग आपण काय करायला लागलो, वी आर गोइंग टू बी से दॅट स्टेटस, म्हणजे रिझल्ट काय आहे तुमचा, पास आहे फेल आहे, असं आपण काय करतोय. सो ही असं एक्झिक्युशन करत राहणार आहेत. मग एक्झिक्युशन तुमची प्रत्येक ह्याची काय राहील, हिस्ट्री राहील की ही टेस्ट केस तुम्ही किती वेळेस एक्झिक्यूट केली, मग पास झाली होती का, पास झाली होती प्रूफ्स आहेत, फेल झाली होती तर त्याच्या अगेन्स्ट बगरेज केलाय का, बगरेज केलेला असेल तर बघ तिथे लिंक असेल, राईट. आणि हे सायकल टू सायकल ही काय राहील तुमचं मेंटेन राहील. कारण सेम टेस्ट केस असं एकदा एक्झिक्यूट झाली, पास झाली की काम संपलं असं नाही. तुम्हाला माहिती आहे रिग्रेशन रन करायचंय, तर ती टेस्ट केस तुम्हाला रिग्रेशनसाठी लागणार असेल तर परत एक्झिक्यूट करावी लागेल. सॅनिटीसाठी टेस्ट केस लिहिलेले असतील, रोज आपण सॅनिटी रन करतोय, की नाही, आपलं ऍप्लिकेशन अप आहे आणि स्टेबल आहे आणि अप आहे हे चेक करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, कुठली टेस्टिंग करायला लागलोत आपण हेल्थ चेकअपसाठी, सॅनिटी. सो सॅनिटी करायचं, सॅनिटीचे टेस्ट केसेस असतील, मॅन्युअली ऑटोमेशन नसेल त्या कंपनीमध्ये तिथं मॅन्युअली करायचंय, तर सॅनिटीच्या टेस्ट केसेससाठी आपल्याला काय करावं लागेल, अगेन वी आर गोइंग टू बी क्रिएट वन सूट, राईट. त्याच्यामध्ये सगळ्या सॅनिटीच्या टेस्ट केसेस ऍड कराव्या लागतील आणि ते सूट आपल्याला काय करावं लागेल, स्पेसिफिकली. आता जर मोठी टीम असेल, तर अलायन्स मध्ये आम्ही बघा मल्टिपल QA होतो एका प्रोजेक्टमध्ये, तर डेली एक जणाकडे सॅनिटी असायची, म्हणजे सॉरी डेली नाही, वीकली डिस्ट्रीब्युशन केलेलं होतं. सो आमच्याकडे जवळजवळ आम्ही 8-9 जण होतो. तर प्रत्येकाला एक वीक म्हणजे 2 महिन्यानं सॅनिटीचा वीक प्रत्येकाकडे यायचा. सो मग सॅनिटीमध्ये सुद्धा तिथे थोड्या नव्हत्या, जसं मी सांगायला लागलो रिग्रेशनचा सूट आमचा 1000च्या वर होता, तर सॅनिटीच्या सुद्धा अराउंड 100 टेस्ट केसेस असायच्या. सो सॅनिटी सुद्धा आम्हाला 2 तास लागायचे रन करायला. ऑटोमेशनची सॅनिटी रन करायला आम्हाला 2 तास लागायचे आणि ऑटोमेशनचं रिग्रेशन सुद्धा रन करायला 5-5, 5.5 तास, 6 तास जायचे त्या कंपनीमध्ये. सो कारण जेवढ्या नंबर ऑफ सूट्स टेस्ट केसेस जास्त आहेत त्यानुसार ड्युरेशन तुम्हाला काय होणार आहे, जास्त लागणार आहे. सो मग सॅनिटी असेल तर सॅनिटीचं तुम्हाला मॅन्युअली करायचं असेल तर टेस्ट सूट क्रिएट करावं लागेल, त्याच्यामध्ये ह्या टेस्ट केसेस म्हणजे टेस्ट सायकल क्रिएट करावं लागेल, त्याच्यामध्ये अशा टेस्ट केसेस ऍड कराव्या लागतील आणि ऍड केल्यानंतर मग तुम्हाला इथं रिझल्ट यायला लागलाय ते टेस्ट केसचा, पास व्हायला लागले, फेल व्हायला लागले. सो ह्या वेनं इज इट क्लिअर how we are going to be create cycle, how we are going to be add the test case in a cycle, how we are going to be execute that test case.
मग त्यानंतर आता फायनली इथे टेस्ट प्लॅन पण आहे बघा याच्यामध्ये. सो टेस्ट केस आपण बघितलं, टेस्ट केसमध्ये टेस्ट केस कशी क्रिएट करतोय ते आपण बघितलं. टेस्ट सायकल कशासाठी यूज करायला लागलो तर आपल्याला मल्टिपल टेस्ट केसेस त्या सायकलमध्ये ऍड करून एक्झिक्यूट करायचे, तर त्याच्यासाठी टेस्ट सायकल आपण क्रिएट करायला लागलो. त्याच्यामध्ये त्या टेस्ट केसेस ऍड करतोय आणि त्या टेस्ट केसेस एक्झिक्यूट करतोय आणि त्याचा सायकलचा जो काय आहे तो रिपोर्ट येईल नंतर आपल्याला पाहिजे तसा. त्यानंतर टेस्ट प्लॅन आहे. जो टेस्ट प्लॅन आपण बघितला होता की आपण एक क्रिएट केलेला होता टेस्ट प्लॅन, तसंच टेस्ट प्लॅन तुम्हाला जर क्रिएट करायचा असेल, इथं पाहिजे असेल, तर इथं पण आपण काय करू शकतो, वी आर गोइंग टू बी न्यू टेस्ट प्लॅनवर. कशाचं आहे, सपोज तुमचं ट्रेडिंग ऍप्लिकेशन आहे. सो ऑब्जेक्टिव्ह जे आपण बघितलेलं होतं, आपण ऑलरेडी वी हॅव क्रिएट टेस्ट प्लॅन. सो जस्ट हिअर दिस इज द टेस्ट प्लॅन. ह्याच्यामध्ये आपण ऑब्जेक्टिव्ह दिलेले होते. सो जस्ट आय एम गोइंग टू बी कॉपी दीज ऑब्जेक्टिव्ह. सो आता ह्याच्यामध्ये टेस्ट प्लॅन मध्ये तुम्हाला काय काय करायला लागलात, ट्रेडिंग ऍप्लिकेशनचं त्याच्यामध्ये तुम्हाला इश्यूज असतील, ते कुठले कुठले इश्यू आहेत हे तुम्हाला ऍड करायचं असेल, किंवा नवीन इश्यू क्रिएट करायचा असेल, टेस्ट सायकल क्रिएट करायचं असेल, वेब लिंक्स तुम्हाला, म्हणजे जी टेस्ट आपण इथं वेब लिंक एक द्यायची टेस्ट प्लॅनची, तर आपण काय करू तिथं, मी हा जो सेम टेस्ट प्लॅन आहे, तुम्ही इथं तुम्हाला एक कॉन्फ्लुएन्स नावाचं दिसतंय ऑप्शन, कॅन वी सी जिरामध्ये एक कॉन्फ्लुएन्स, इथं ह्या जिराच्या बाजूला गेल्यानंतर काय दिसतं इथं, कॉन्फ्लुएन्स. सो हे कॉन्फ्लुएन्स जे आहे ते स्पेसिफिकली आपण यूज करतो द डॉक्युमेंटेशनसाठी, जिथं सगळं प्रोजेक्टचं आपलं डॉक्युमेंटेशन काय असतं, स्टोअर असतं. तर आपला प्लॅन सुद्धा, टेस्ट प्लॅन सुद्धा आपण काय करायला लागलो, जो काही टेस्ट प्लॅन असेल, जो क्रिएट केलेला असेल लीडनं, तो असतो कुठं, तुमच्या ह्या कॉन्फ्लुएन्सवर. सो आपण इथं कॉन्फ्लुएन्स काय करायला लागलो, फर्स्ट टाइम स्टार्ट करतोय. सो जस्ट हिअर इट विल टेक सम टाइम, 1-2 मिनिट लागतील. आणि तिथं आपण जो काही हा प्लॅन इथं बघतोय आपण, तो प्लॅन मी तिथं काय करतो, अटॅच करतो. आणि ही जे टेस्ट प्लॅन जे आपल्याला तिथं दिलेलं होतं टेस्ट तुमच्या जफायर इसेन्शियल मध्ये, त्याला आपण ते लिंक देऊ तिथं तुमच्या टेस्ट प्लॅनची. सो काय करायचं, आपल्याला एक पेज क्रिएट करायचंय. सो मी इथं क्रिएट वर चाललो, पेज म्हणतो. जसं आपण वर्ड मध्ये वगैरे पेज क्रिएट करतो, सेम काइंड ऑफ थिंग्स हिअर वी कॅन. सो हे पेज कशाचं आहे तुमचं, कुठल्या ऍप्लिकेशनसाठी, ट्रेडिंग ऍप्लिकेशनसाठी तुम्ही काय करायला लागलात, टेस्ट प्लॅन क्रिएट करायला लागलात. सो पूर्ण मी हा जो काही आहे, सगळे ज्या गोष्टी आहेत टेस्ट प्लॅन मधल्या, त्या सगळ्या इथं कॉपी करतोय. सो आपण, हा आहे तुमचा काय, टेस्ट प्लॅन. सो टेस्ट प्लॅन काय करायचं आहे, मला सेव्ह करायचं आहे, पब्लिश करायचं आहे. तुम्ही पब्लिश म्हणलं, सो हे पेज काय झालं, पब्लिश झालं. जेवढे युजर असतील आपल्या याच्यामधले, त्या सगळ्यांना लगेच त्याचं नोटिफिकेशन आपल्याला सेंड करायचं असेल, सेंड करू शकतो. किंवा आपल्याला, तुम्हाला इथं पीपल ऍड करायचे त्याच्यावर, सो जस्ट मेल आपण इथं देऊन त्यांना काय करू शकतो, कॉन्फ्लुएन्सवर ऍड करू शकतो. सो जे काही आपले मेल आयडी आहे ते आपण इथे याच्यावर देऊन, इथं पीपल्स वी कॅन ऍड इन अ कॉन्फ्लुएन्स ऑल्सो. मग आता जसं की हा टेस्ट प्लॅन आहे, याची मला काय करायची, लिंक द्यायची. ह्या टेस्ट प्लॅनची लिंक काय करायची मला,
शेअर करायची. तर इथं जी आहे लिंक तुम्ही काय करायला लागलो, कॉपी करतो आणि इथं जाऊन ऍड वेब लिंक मध्ये जाऊन URL दिलं आणि इथं काय करतो, लिंक टेक्स्ट आहे टेस्ट प्लॅन फॉर ट्रेडिंग ऍप्लिकेशन्स ऍड म्हणलं. सो तुमच्या टेस्ट प्लॅनची इथं लिंक आली. सो तुमचे टेस्ट सायकल असतील तर ऍड टेस्ट सायकल जे काय आहे, जसं की हे सायकल आहे एक, ते मी काय करायला लागलो इथं ऍड करायला लागलो. तो इथं तुम्ही टेस्ट सायकल पण याच्यामध्ये ऍड करू शकतात. कुठले इश्यू आहेत, जे एक्झिस्टिंग एक इश्यू होता तो इश्यू पण मी काय करायला लागलो इथं टेस्ट प्लॅन मध्ये ऍड करायला लागलो, जे की तुम्ही इथं मॉनिटर करू शकता त्या प्लॅन मध्ये जाऊन. सो इश्यू असतील, तुमचे टेस्ट प्लॅनचं लिंक असेल, हे सगळं आपण टेस्ट प्लॅन मध्ये काय केलं इथं, जस्ट वी आर गोइंग टू बी ऍड हिअर इच अँड एव्हरीथिंग. सो टेस्ट प्लॅन आहे तुमचा, इथं आपण ऍड केलेला आहे, क्रिएट केलेला आहे. रिपोर्ट्स आता बघायचे आपल्याला, काय बघायचे, रिपोर्ट्स. सो रिपोर्ट्स मध्ये तुम्हाला इथं हिअर वी कॅन सी द कपल ऑफ रिपोर्ट्स हिअर वी कॅन सी. सो डिफरंट डिफरंट रिपोर्ट्स कुठले आहेत, जसे की टेस्ट एक्झिक्युशन. टेस्ट एक्झिक्युशन मध्ये तुम्ही आता जे टेस्ट एक्झिक्यूट केलेले आहेत त्याचे टेस्ट एक्झिक्युशन रिझल्ट मध्ये समरी रिपोर्ट आहे बघा. मी त्याच्यावर गेलो. सो तुम्हाला इथं ऑप्शन्स आहे, फिल्टर लावता येतं. सपोज या वीक मध्ये तुम्ही किती टेस्ट केस एक्झिक्यूट केलेले आहेत त्याची समरी तुम्हाला काढायची. सो डेट, सपोज आपण इथं डेट डिफाईन केले, कधीपासून, सपोज तुम्ही 10 तारखेपासून, सपोज आपल्याला 2च दिवस झाले, काल आणि आजच आपण याच्यावर काम करायला लागलो. सो मी स्टार्ट डेट आणि एंड डेट दिली आणि ऑल टेस्ट एक्झिक्युशन आणि इथं दिलं जनरेट म्हणलं. सो जनरेट म्हणल्यानंतर आपल्याला इथं टेस्ट एक्झिक्युशन बघा, दोन टेस्ट केस आपण एक्झिक्यूट केलेल्या आहेत त्या सेमच. एकामध्ये रिझल्ट फेल आलेला आहे, एकामध्ये रिझल्ट आज आलेला आहे पास. कॅन वी सी टेस्ट एक्झिक्युशन रिझल्ट मध्ये एक पास एक फेल. किती टेस्ट केस एक्झिक्यूट केले ओव्हरऑल, 2. ओके. सो तुम्ही ड्युरेशन किती दिलेला होता, 8 hours, पण तुम्ही किती ऍक्च्युअल 9 मिनिट्स तुम्ही रिअल टाइम मध्ये तिथे यूज केलेले. ठीक आहे. इश्यू रिपोर्ट किती झालेले आहेत तुम्हाला, एक इश्यू रिपोर्ट झालेला आहे, तो कुठे आहे, टू डू मध्ये, म्हणजे आणखी ते डेव्हलपरनं पिक केलेलं नाहीये, त्याच्यामुळे तो दाखवतोय कुठल्या फेज मध्ये, टू डू फेज मध्ये. सो हिअर वी कॅन सी, असं जे आहे तुम्हाला इथे हे काय लागलाय, कुठला रिपोर्ट म्हणायला लागलो त्याला, टेस्ट एक्झिक्युशनचा समरी रिपोर्ट. सो असे डिफरंट डिफरंट रिपोर्ट्स आपल्याला इथं बघायला भेटत आहेत, कशामध्ये, रिपोर्ट सेक्शन मध्ये. सो सपोज आपल्याला काय, आपण ट्रेसेबिलिटी, एक RTM नावाचं का आपण बघा मध्ये रीड केलं होतं कुठेतरी, रिक्वायरमेंट ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्स. तसं ट्रेसेबिलिटी रिपोर्ट सुद्धा आहेत इथं, ट्रेसेबिलिटी अँड डिफेक्ट्स. सो ट्रेसेबिलिटी रिपोर्ट्स मध्ये ट्रेसेबिलिटी अँड डिफेक्ट्स आहे किंवा आपल्याला सो मला ट्रेसेबिलिटी डिफेक्ट्स बघायचे. सो ऑल ट्रेसेबिलिटी इथं मी जनरेट म्हणलं, ट्रेसेबिलिटी रिपोर्ट्स. सो इथे तुम्हाला बघायला भेटेल कसं ट्रेस व्हायला लागलाय, तो डिफेक्ट कुठल्या टेस्ट केसेस आलेला आहे, ती टेस्ट केस कुठल्या रिक्वायरमेंटच्या अगेन्स्ट लिहिलेली, तर ते आपल्याला इथं कशामध्ये दिसेल, ट्रेसेबिलिटी रिपोर्ट्स मध्ये. तो इथं आता आपण बघतोय की ट्रेसेबिलिटी रिपोर्ट तो काय करतोय, झफायर जनरेट करतोय. सो असे कपल ऑफ रिपोर्ट्स आपल्याला इथं काय बघायला भेटणार आहेत, ह्या रिपोर्टिंग सेक्शन मध्ये. मग तुम्हाला काय ट्रेसेबिलिटी रिपोर्ट भेटल, एक्झिक्युशनचा आपण आता रिपोर्ट बघितला. सो तुम्हाला पाहिजे ते अकॉर्डिंग टू डेट वाईज तुम्हाला, म्हणजे जर सपोज तुमच्या लीडनं विचारलं की या वीक मध्ये तू काय काम केलं, तर तुमच्या नावावर तुम्ही किती टेस्ट केस एक्झिक्यूट केले असतील, किती डिफेक्ट फाइंड आउट झालेले असतील, त्याचं पूर्ण अनालिसिस तुम्हाला इथून काय करता येईल, म्हणजे काढता येईल आणि ते तुम्ही तुमच्या लीडला शेअर करू शकता की आय हॅव वर्कड ऑन दिस टास्क, दीज आर द टेस्ट केसेस आय हॅव एक्झिक्युटेड, दीज नंबर ऑफ डिफेक्ट्स आय हॅव फाउंड, अँड दीज टेस्ट केसेस आर गेटिंग पास, दीज आर गेटिंग फेल्ड. सो हे सगळं रिपोर्ट आपल्याला इथून काय करू शकतो, आपण झफायर मध्ये काढून आपण आपल्या लीड सोबत काय करू शकतो, शेअर करू शकतो. सो हा आहे तुमचा शेवटचा STLC चा फेज, काय म्हणायला लागलो त्याला, टेस्ट क्लोजर. सो क्लोजर मध्ये काय करायला लागलो आपण, ऍक्टिव्हिटी कुठल्या आहेत तुमच्या, रिपोर्टिंग ऍक्टिव्हिटी कुठल्या. सो the last phase of the STLC is the test closure, which pertains the preparing the test result report. It summarizes the testing process and highlights the
comparison between actual and expected test results. The comparison includes the fulfill of the project objectives, time taken completing the testing, budget, test coverage, and identified issues. The entry criteria for the test closure phase are the results after executing all. जेवढे काही तुम्ही टेस्ट केसेस एक्झिक्यूट केलेले असतील त्यानुसार तुम्ही इथं काय करताय, हिअर वी आर गोइंग टू बी प्रोव्हाइड द result. Just here it will take much time. सो हे कन्फ्लुएन्स कशासाठी आहे, डॉक्युमेंटेशनसाठी. कुठलं तुमचं कन्फ्लुएन्स. आणि त्यानंतर तुमचं म्हणजे हे जिरामध्ये तुम्हाला दोन याच्यावर मेनली आपण काम करतोय. एक आहे जिरा, जिथं मध्ये आपण रिक्वायरमेंट क्रिएट करू शकतो, बग क्रिएट करू शकतो, टास्क क्रिएट करू शकतो, इपिक क्रिएट करू शकतो. सो इपिक म्हणजे काय आहे तर रिलेटेड स्टोरी असतील, रिलेटेड बग असतील, ते सगळे त्या इपिक सोबत आपण काय करतोय, लिंक करतोय. इपिक म्हणजे काय, जस्ट एक फोल्डर ज्याच्यामध्ये आपण त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन, त्या रिलेटेड स्टोरी, बग्स, टास्क वी आर गोइंग टू बी कंबाईन टुगेदर ऑर कलेक्टेड टुगेदर. त्याला काय म्हणायला लागलो तिथं, इपिक जिरामध्ये. त्यानंतर म्हणजे एक इपिक काय, एक कंटेनर आहे ज्याच्यामध्ये रिलेटेड इन्फॉर्मेशन आपण काय करायला लागलो, वी आर गोइंग टू बी कंबाईन टुगेदर. त्यानंतर स्टोरी म्हणजेच काय, फीचर म्हणतो, यूज केस म्हणतो, स्टोरी. ते आपण इथं काय करायला लागलो, स्टोरीनं म्हणजे रिक्वायरमेंट इथं क्रिएट करायची, एक रिक्वायरमेंट. सो त्याच्यासाठी जिरामध्ये काय करायला लागलो तर आपण स्टोरी क्रिएट करतोय. काय क्रिएट करतोय, स्टोरी. आणि सगळ्या ज्या स्टोरी क्रिएट केलेल्या असतात ते आहे तुमचा प्रोडक्ट बॅकलॉग. हा काय आहे तुमचा प्रोडक्टचा बॅकलॉग. तिथून तुम्हाला काय करायचे, ह्या बॅकलॉग मधून पुल कशा, म्हणजे ही स्प्रिंट संपली की नेक्स्ट स्प्रिंट चालू होण्याच्या आधी ज्या आपण काय केलेले असतात, प्रायोरिटाईज केलेले असतात पीओनं, त्या स्टोरी काय करतो आपण, पुल करतो. कुठून, बॅकलॉग मधून. नेक्स्ट जी स्प्रिंट आपल्याला क्रिएट करायची, सपोज आता मी क्रिएट करतोय, ते काय करायला लागलो, क्रिएटमध्ये एक नवीन स्प्रिंट मला क्रिएट करायची. सो क्रिएट स्प्रिंट ऑप्शन आहे इथं. सो मी स्प्रिंट क्रिएट केली, तर कुठली, स्क्रम स्प्रिंट 2. सो ऑटोमॅटिकली घेतली त्याने डेट्स वगैरे, कारण आपण आता पहिले स्प्रिंटला डिफाईन केलेले 2 वीकची. सो त्याच्यामुळे पुढच्या ही 22ला संपायली, ही लगेच 23ला स्टार्ट व्हायली. कधी संपणार आहे, 6 ऑगस्टला. याच्यामध्ये काही आपण पुल केलेलं आहे का, आता कुठल्या स्टोरी जर पुल करायचे असतील तर इथून आपल्याला पिक करायची, इकडं ड्रॅग अँड ड्रॉप करायच्यात फक्त. सपोज ही स्टोरी मला नेक्स्ट स्प्रिंटसाठी पाहिजे, काय केली मी, इथून ड्रॅग केली आणि इथं ड्रॉप करायला लागलो. सो हे काम कोणाचं आहे, हे काम आहे तुमच्या पीओच. सो पीओ हे करणार आहे, कुठल्या रिक्वायरमेंट ऍड करायच्या, प्रायोरिटाईज करायच्या, हे काम कोणाचं आहे, प्रोडक्ट ओनरचं आहे. मग हे स्प्रिंट वगैरे क्रिएट करणं, हे स्क्रम मास्टर स्प्रिंट वगैरे क्रिएट करून ठेवू शकतो, पण त्या रिक्वायरमेंट कुठल्या ऍड करायच्या, काय नाही, कोण अवेलेबल आहे, कोण नाही, हे स्क्रम मास्टर देणार आहे अवेलेबिलिटी सगळ्या टीमची. सो त्यानुसार इथं हे सगळं, जस्ट हिअर वी कॅन से दॅट, हे आहे तुमचं ॲजाईल आपण फॉलो करायला लागलो. ॲजाईलमध्ये हे स्क्रम फ्रेमवर्क फॉलो करायला लागलोत. आणि स्क्रम फ्रेमवर्क यूज करूनच आपण हे टेस्ट एक्झिक्युशन, STLC आपण कसं करायला लागलो. सो रिक्वायरमेंट तुम्हाला इथून भेटणार आहेत, ही जसे की ही यूज केस आहे. सो दिस इज द रिक्वायरमेंट. ह्या रिक्वायरमेंटवर तुम्ही काय करणार आहेत, पहिल्यांदा रिक्वायरमेंट अंडरस्टँड करायला लागलात. अंडरस्टँड केल्यानंतर तुम्ही काय करताय, टेस्ट केस लिहायची. म्हणजे क्लिअर झालं, रिक्वायरमेंट क्लिअर आहे. मग इथं झफायर इसेन्शियल मध्ये इथं टेस्ट केस काय करायला लागलात, क्रिएट टेस्ट केसवर इथं जाऊन क्लिक करतात. मग क्रिएट टेस्ट केस मध्ये गेल्यानंतर तुम्ही तिथं टेस्ट केसचं नाव काय आहे, टेस्ट केसचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे,
परत तिथं सगळ्या टेस्ट स्टेप्स ऍड करायला लागलात. हा, मग जेवढे काही टेस्ट स्टेप्स लागतील त्या ज्या ह्याचे जे ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया असेल, हा, इथं जो तुम्हाला ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया दिलेला आहे, फ्लो दिलेला आहे, त्यानुसार तुम्ही काय करायला लागलात, तिथं सगळे टेस्ट केसेस ऍड करायला लागलात. जसे की इथे दिलेले फ्लो कुठले 5 फ्लो दिलेले, तर त्या 5 फ्लोचे आपल्याला सगळे टेस्ट केसेस तिथे यायला पाहिजेत. म्हणजे हॅपी फ्लो आहे, अल्टरनेटिव्ह फ्लो मध्ये हा निगेटिव्ह फ्लो आहे, इनव्हॅलिड क्रिडेन्शियल किंवा इनव्हॅलिड ओटीपी. परत पासवर्ड तुमचा विसरला तर फॉरगॉट पासवर्ड फ्लो आहे, सेशन एक्सपायरी फ्लो आहे. सो त्यानुसार तुम्हाला प्रत्येक फ्लोनुसार किंवा प्रत्येक ऍक्सेप्टन्स क्रायटेरियानुसार तुम्हाला तिथं काय करायच्यात, टेस्ट केसेस काय करायच्यात तिथं ऍड करायच्यात. आणि ह्या सगळ्या रिक्वायरमेंट तुमच्या टेस्ट केसेसमध्ये फुलफिल झाल्या पाहिजेत. कारण तुमच्या हे टेस्ट केसेस तुम्ही लिहिले की असं नाहीये की कोण त्याला रिव्ह्यू करणार नाही, समवन इज गोइंग टू बी रिव्ह्यू. ह्या टेस्ट केसेस कोणी ना कोणी जाऊन तिथे काय करणार आहे, रिव्ह्यू करणार आहे. आणि मग हे रिव्ह्यू झाल्यानंतर मग टेस्ट तुम्ही आधी टेस्ट केसेस डेव्हलप करायला डिझाईन करायला लागलात. त्यानंतर समवन इज गोइंग टू बी रिव्ह्यू, तुमचा लीड असेल, तुमचा कलिग असेल, तो टेस्ट केस काय करेल, रिव्ह्यू करेल. रिव्ह्यू केल्यानंतर ज्यावेळेस डेव्हलपर तुम्हाला बिल्ड द्यायला लागलाय सेम स्प्रिंटमध्ये, त्या स्प्रिंटमध्ये तुम्ही ती टेस्ट केस काय करणार आहेत, एक्झिक्यूट करणार आहेत. परत एक्झिक्युशनमध्ये तुम्हाला काही बग आले तर ते बग तुम्ही रेज करणार आहेत, डेव्हलपरला असाइन करणार आहेत. डेव्हलपर ते बग फिक्स करेल. परत तुम्ही ते डेव्हलपरनं बग फिक्स केल्यानंतर परत सेम टेस्ट केस एक्झिक्यूट करणार आहेत, म्हणजे परत रिटेस्टिंग करणार आहेत तुम्ही. रिटेस्टिंग केल्यानंतर खरंच तो बग फिक्स झाला असेल, म्हणजे ते त्या रिक्वायरमेंटच्या अगेन्स्ट कुठलाही बग नसेल, तर मग सगळी तुमची ती टेस्ट केस पास झाली. त्यानंतर मग तुम्ही ती रिव्ह्यू करायला ते टेस्ट केस जे काही फंक्शनॅलिटी आहे तुमच्याकडून पास झालेली, मग तुमचा पीओ ती परत काय करेल, रिव्ह्यू करेल. आणि पीओनं रिव्ह्यू केल्यानंतर मग ते रिक्वायरमेंटमध्ये जर काही कुठला बग वगैरे नसेल, तर मग तुमच्या स्क्रम बोर्डवर ती टेस्ट केस काय होईल, सपोज ही टेस्ट केसमध्ये आता कन्सिडर करा की देर इज नो एनी बग. सो हे तुम्ही टेस्टिंगमध्ये झाली, टेस्टिंगमधून ही काय करायला लागलात, मूव्ह कुठं करायला लागलात, पीओ कडं. पीओ काय करणार आहे, रिव्ह्यू करणार आहे. आणि पीओला पण वाटलं की काय नाहीये, काय नाही इश्यू, काय नाही, मग तो पीओ काय करेल, इथून मूव्ह करेल कशामध्ये, मार्क ॲज डन. सो अशी मूव्ह होत चाललेल्या आहेत रिक्वायरमेंट. आधी सगळ्या रिक्वायरमेंट स्प्रिंट चालू झाल्या झाल्या टू डू मध्ये असतात, त्यानंतर त्या इन प्रोग्रेसमध्ये येतात, इन प्रोग्रेसमध्ये डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी कंप्लीट झाल्यानंतर टेस्टिंगमध्ये येतात, टेस्टिंगमधून नंतर रिव्ह्यू मध्ये जातात. म्हणजे रिव्ह्यू म्हणजे तो तुमचा कोण रिव्ह्यू करणार आहे, पीओ, प्रोडक्ट ओनरच्या रिव्ह्यू मध्ये. आणि त्यानंतर मग तो कशामध्ये चालल्यात, मूव्ह व्हायला लागल्यात मार्क ॲज डन. सो ही ऍक्टिव्हिटी असं आपल्या स्क्रम बोर्डवर, स्क्रम फ्रेमवर्कमध्ये आपण फॉलो करतो. आणि इथं झफायर इसेन्शियलमध्ये आपण काय करायला लागलो, ते टेस्ट मॅनेजमेंटसाठी मग टेस्ट केस क्रिएट करणं, टेस्ट सायकल क्रिएट करणं, टेस्ट प्लॅन क्रिएट करणं, टेस्ट रिपोर्ट जनरेट करणं, हे सगळं आपण इथं कशात करायला लागलो, वी आर गोइंग टू बी डू ऑल दिस थिंग्स. सो जसे की ट्रेसेबिलिटी लास्ट एक्झिक्युशन बघूत आपण. रिच टेस्ट केसेस एकदा ट्राय करू, त्याला काय वेळ घ्यायला लागलाय, नो. आपण हा एक्झिक्युशन रिझल्ट बघितला, टेस्ट एक्झिक्युशन ट्रेसेबिलिटी.
ओके. सो आता इथं जे एकच आपण घेतलं होतं एक सायकलनुसार, त्या सायकलमध्ये टेस्ट केस काय झाली होती? पास झाली होती. सो त्याच्यामुळे रिझल्ट काय आला इथं सगळा काय दाखवायला लागलाय तो? फिल्टर बाय नो फिल्टर मी ते यूज केलं. लास्ट एक्झिक्युशन म्हणलं. फ्रॉम ऑल टेस्ट एक्झिक्युशन. आले का? सो आता टेस्ट एक्झिक्युशन मध्ये इथं कव्हरेज मध्ये काय आलं? तर तुमच्या ह्याच्यामध्ये रिझल्ट काय दाखवायला लागला इथं? एक पास, एक फेल. दोन टेस्ट केसेस तुम्ही एक्झिक्यूट केलेल्या होत्या. टेस्ट एक्झिक्युशन. आपल्याला ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्स बघायचं इथं. तर जर आपण आता याच्यावर गेलो मी हा, हे लास्ट एक्झिक्युशन मध्ये आपल्याला इथे टेस्ट केस काय दिसायला लागली? पास झालेली दिसते. पण आता ह्या टेस्ट केसच्या अगेन्स्ट आपल्याला काय आलेलं होतं? बग पण आलेलं होतं, बरोबर आहे. आपण आधी एक्झिक्यूट करताना काय आलेलं होतं? एक बग. हा, सो तो बग आपल्याला त्या याला सपोज इथे लिंक करायचं असेल तर ऑलरेडी त्या टेस्ट केस एक्झिक्युशन मध्ये तो लिंक आहे. इथे जर गेलो तर आपण तर इथं आपल्याला तो बग काय आहे? ऑलरेडी इथं लिंक आहे. ते आपल्याला ट्रेस करायचंय. तर ट्रेस करण्यासाठी आय थिंक काहीतरी इश्यू आहे राईट नाव. सो माइट बी परत एकदा आपण ट्राय करूत. सो याच्यामध्ये काय होतं? ट्रेसेबिलिटी मध्ये तुम्हाला एक जसं की जस्ट हिअर आय एम गोइंग टू शो यू. इथं तुमचं असते रिक्वायरमेंट. पहिल्यांदा काय असते? रिक्वायरमेंट म्हणजे रिक्वायरमेंटचा आयडी. म्हणजे जे काही आपलं स्क्रम 1 नाव असेल, स्क्रम 2 जे काही नाव असेल त्या रिक्वायरमेंट आयडी त्याच्या अगेन्स्ट येतो तुमचा कशाचा आयडी? टेस्ट केस आयडी. टेस्ट केसच्या आयडीच्या अगेन्स्ट काय येतो? एक्झिक्युशन. ज्या म्हणजे जे कुठल्या सायकलमध्ये तुम्ही एक्झिक्युशन केलेलं असेल किंवा डायरेक्ट एक्झिक्युशन केलेलं असेल ते एक्झिक्युशन. आणि त्या एक्झिक्युशनच्या अगेन्स्ट तुमचा काय येतो?
बगचा आयडी काय येतो, बगचा आयडी तो. त्याच्यामुळे ही जे आहे रिक्वायरमेंट कडून आपण जर ट्रेस करत चाललो, सो रिक्वायरमेंटच्या अगेन्स्ट आपण काय बघायला लागलो, तर टेस्ट केस आहे का, टेस्ट केसच्या अगेन्स्ट एक्झिक्युशन आहे का, एक्झिक्युशनच्या अगेन्स्ट बग आहे का. सो ही रिक्वायरमेंट टू बग कडे ज्या वेळेस ट्रेस चाललो, त्याला म्हणतो आपण फॉरवर्ड ट्रेसेबिलिटी. कसली ट्रेसेबिलिटी, फॉरवर्ड ट्रेसेबिलिटी. आणि बग बग कडून आपण रिक्वायरमेंट कडे ट्रेस करत यायला लागलो, म्हणजे हा बग कुठल्या रिक्वायरमेंटच्या अगेन्स्ट आपल्याला भेटलेला आहे, कुठल्या यूज केसच्या अगेन्स्ट भेटलेला आहे, तर त्याला म्हणतो आपण बॅकवर्ड ट्रेसेबिलिटी. कसली ट्रेसेबिलिटी, बग कडून रिक्वायरमेंट कडे ट्रेस करत, म्हणजे ट्रेस बॅक करत येण्याला म्हणतो आपण बॅकवर्ड ट्रेसेबिलिटी. आणि रिक्वायरमेंट टू बग कडे ट्रॅक करत चाललो त्याला म्हणतो आपण कुठली ट्रेसेबिलिटी, फॉरवर्ड ट्रेसेबिलिटी. सो देअर माइट बी सम इश्यू, सो विल सी. आपण परत उद्याच्याला एकदा बघू, आपण ट्राय करू की ट्रेसेबिलिटीचे रिपोर्ट्स आपल्याला इथं बघायला भेटतात का. सो मला सांगा, हे आहे, दिस इज ऑल अबाउट द STLC. हे आहेत तुमचे STLC चे फेजेस. तर या STLC मध्ये काही डाऊट, काही डिफिकल्टी, काही कन्सर्न, रिक्वायरमेंट अनालिसिस, टेस्ट प्लॅनिंग, टेस्ट डेव्हलपमेंट, टेस्ट एक्झिक्युशन, टेस्ट एन्व्हायरमेंट सेटअप, टेस्ट क्लोजर, आहे काही डाऊट, काही डिफिकल्टी. हॅलो, प्रसाद सर, तुम्हाला पण त्या जिरामध्ये ऍड केलेलं आहे. बघा, तुम्हाला हो हो नोटिफिकेशन आलंय का मेलला. हो, आलं मेल आलं. आलेलं आहे ना. सो जस्ट हो. त्याच्यावर थोडस ऍक्टिव्हली एखादी टेस्ट केस वगैरे इथं जे आहे Zephyr मध्ये, सो Zephyr मध्ये हम्म. स्क्रम प्रोजेक्ट वगैरे क्रिएट केलेला आहे, बोर्ड क्रिएट केलेला आहे. हम्म. सो त्याच्यामध्ये हम्म. जाऊन फक्त काय करा की ट्राय करा काही, म्हणजे टेस्ट केस तुम्हाला सपोज होतं, सो जस्ट हिअर आय एम गोइंग टू एक टेस्ट केस, सपोज ही मार्केट वॉच लिस्टची टेस्ट केस आहे. सो तुम्ही इथं ऍड करायला लागलो हम्म. या बोर्डमध्ये. तुम्ही ऍड केली इथं, ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये आता ही सपोज मी तुम्हाला असाइन करायला लागलो, तुम्हाला असाइन केलेली, ठीक आहे. सो तुम्हाला आता काय करायचं, हम्म. जस्ट मी स्टोरी पॉईंट वगैरे असाइन केलेलं, 5 स्टोरी पॉईंट पाहिजे लागणार आहेत. सो तुम्हाला काय करायचं, ही जी टेस्ट केस आहे ह्याच्या अगेन्स्ट, म्हणजे ही जी रिक्वायरमेंट आहे ह्याच्या अगेन्स्ट तुम्हाला टेस्ट केस क्रिएट करायची. तर टेस्ट केस क्रिएट करायची तर काय करणार तुम्ही, इथं जाऊन इथं ऑप्शन आहे, ज्यावेळेस ही टेस्ट केस हम्म. आपण ओपन करायला लागलो, ही टेस्ट केस मी म्हणजे यूज की सॉरी ही रिक्वायरमेंट यूज केस ओपन केली, तर इथं ह्याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला Zephyr Essential मध्ये ऑप्शन आहे काय, क्रिएट न्यू टेस्ट केस. टेस्ट केस. सो ह्याच्यावर तुम्ही क्लिक करून टेस्ट केस क्रिएट करू शकता. किंवा इथं डायरेक्टली ज्यावेळेस आपण इथं जातो Zephyr Essential मध्ये इथून बोर्डवरून, तर तिथं सुद्धा जाऊन तुम्ही इथं टेस्ट केसमध्ये जाऊन काय करू शकता, टेस्ट केस क्रिएट करू शकता. सो पण इथून जर तुम्ही त्या यूज केस वरून गेल्यावर क्रिएट केली, ती ऑटोमॅटिकली लिंक होती. ही टेस्ट केस कशासाठी लिंक होती, ह्या रिक्वायरमेंटसाठी. सो त्याच्यामुळे इथं जाऊन तुम्ही टेस्ट केस काय करायची, क्रिएट करायची. मग त्याच्यासाठी आता सपोज तुम्हाला काय करायचं आहे, वॉच लिस्ट फंक्शनलिटी टेस्ट करायची. तर वॉच लिस्ट फंक्शनलिटी टेस्ट करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, वॉच लिस्ट आपल्याला युजरला, जसे की ॲज अ ट्रेडर, मी ट्रेडर, मला ट्रेडिंग करायची, तर आय वॉन्ट टू क्रिएट अ कस्टम वॉच लिस्ट ऑफ स्टॉक सो आय कॅन इझिली ट्रॅक द स्टॉक्स आय एम इंटरेस्टेड. सो वॉच लिस्ट फंक्शनलिटी काय आहे, सो जस्ट हिअर मी तुम्हाला इथं ओव्हरव्ह्यू देतो. 0 वर चाललोत आपण, 0 मी इथं काय करतोय, लॉग इन करायला. लॉग इन केल्यानंतर म्हणजे हे युजर तुम्हाला लॉग इनच्या वगैरे टेस्ट केसेस लिहायच्या नाहीयेत, परत तुम्हाला टेस्ट केसेस कशाच्या लिहायच्यात, वॉच लिस्टच्या. सो वॉच लिस्ट काय आहे, तर वॉच लिस्ट मध्ये युजरला जे काही स्टॉक त्याला काय करायचे, ज्या स्टॉकमध्ये त्याला इंटरेस्ट आहे ते स्टॉक त्याला कंटिन्युअसली मॉनिटर करत राहायचे. तर इकडं जी तुम्हाला लेफ्ट साईडला इथं मॉनिटरवर जी दिसतीये स्क्रीनवर, ही आहे वॉच लिस्ट. काय आहे, दिस इज द Watch वॉच लिस्ट. आता हे फंक्शनलिटीसाठी तुम्हाला काय सांगितली मी, ती असाइन केली एक स्टोरी. तर ही स्टोरी असाइन केली, याच्यासाठी काय करायचं, तुम्हाला टेस्ट केस लिहायची. तर आता जर सपोज आपण इनिशियली गेलो मी फ्रेश मध्ये, तर ही वॉच लिस्ट सगळी एम्प्टी असते. आता जसं की मी काय करायला लागलो, सगळे स्टॉक ह्याच्यामधले काय करतोय, डिलीट करतोय. सो तुम्हाला आता काय करायचं, ही वॉच लिस्टवर गेलात तुम्ही, राईट. सो वॉच लिस्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला
बघायचंय की हे वॉच लिस्ट वर्किंग आहे की नाही. वॉच लिस्ट मग मग काय वर्किंग आहे की नाही कसं, तर पहिल्यांदा तुम्ही इथं सर्च वॉच लिस्ट मध्ये तुम्हाला इथं दिसतंय हे काय आहे तुमची, यू डोंट हॅव एनी स्टॉक इन अ वॉच लिस्ट, ऍड स्टॉक नावाचं ऑप्शन आहे इथे, किंवा सर्च स्टॉक नावाचं तुम्हाला सर्च बॉक्स आहे. हा, सो तुम्ही इथं जाऊन काय करू शकता, वॉच लिस्ट क्रिएट करू शकता. मग तुम्हाला काय करायचंय, ऍड स्टॉकवर गेलात तुम्ही सपोज, हा सर्च करायला लागलात, सो इथं तुम्हाला ही लिस्ट आली सगळी. मग तुम्हाला कुठला स्टॉक ऍड करायचा आहे, सपोज तुम्हाला MRF चा स्टॉक ऍड करायचा आहे, तुम्ही MRF सर्च केलं, MRF सर्च झाल्यानंतर MRF चे रिझल्ट आलेत का, आलेत. सो MRF मध्ये तुम्हाला कशाचं ऍड करायचं आहे, NSE आणि BSE दोन्हीवर स्टॉक लिस्टेड आहे, राईट. पहिल्यांदा दिसतोय आपल्याला NSE चा, दुसरा दिसतोय BSE चा. मग कुठला तुम्हाला ऍड करायचा आहे, NSE चा ऍड करायचा आहे. सो तुम्ही तिथे जाऊन काय करताय, ऍड बटन आहे. सो ऍड बटन म्हणजे ते सगळे ऍक्टिव्हिटी लक्षात ठेवा. किंवा ऍड वर मी क्लिक केलं, इथं ऍड वर क्लिक केलं, बाजूला तुम्ही क्लिक केलं, झालाय का स्टॉक सक्सेसफुली ऍड. कॅन वी सी दॅट स्टॉक इन वॉच येस लिस्ट, राईट. येस सपोज मला काय करायचं, इन्फोसिसचा स्टॉक ऍड करायचा आहे. मी काय सर्च करायला लागलो, इन्फोसिस. सो इन्फोसिसचे दोन्ही स्टॉक आलेत, NSE BSE. हा, मला म्हणजे ज्या स्टॉक तुम्हाला फ्युचरमध्ये परचेस करायचे ते तुम्हाला ट्रॅक करायचे, व त्याचे स्टॉक वरती चाललेत खाली चाललेत. सो ते कंटिन्युअसली ट्रॅक करण्यासाठी तुम्ही कुठे ऍड करताय, कुठे ठेवताय ते, यू आर गोइंग टू बी कीप इन युअर वॉच लिस्ट, कारण वॉच लिस्ट. तुम्हाला वॉच ठेवायचं आहे त्या स्टॉकवर. सो ह्या वेळेनं आपण काय करायला लागलो तुम्ही, मग स्टॉक वॉच लिस्ट मध्ये तुम्हाला स्टॉक ऍड करता येतात का. बरं, सपोज एखादा स्टॉक तुमचा इंटरेस्ट नाही आहे, आता सपोज MRF फार कॉस्टली आहे, मला नाही परचेस करायचा, किंवा मी पुढे फ्युचरमध्ये ही करेल, आता मला काय ट्रॅक करायची गरज नाही. मी काय करायला लागलो, तो स्टॉक इथून डिलीट ऑप्शन आहे वॉच लिस्ट मधून डिलीट करण्यासाठी, येस झालं का डिलीट. सो ह्या फंक्शनॅलिटी तिथं वर्क होतात की नाही, हे सगळं म्हणजे सर्च फंक्शनॅलिटी वर्क होईल की नाही, त्यानंतर वॉच लिस्ट मध्ये स्टॉक ऍड होतील की नाही, वॉच लिस्ट मधून स्टॉक रिमूव्ह होतील की नाही. बरं, जे काही लेटेस्ट स्टॉक ऍड केलेला आहे तो काय असायला पाहिजे, आता सपोज मी आता एक स्टॉक ऍड केला, आधी आपला आता एक स्टॉक आहे इन्फीचा, मी आता ऑल कॅप नावाचा हा स्टॉक काय केला, ऍड केल्यानंतर ऑल कॅप नावाचा म्हणजे इन्फीचा टॉपलाच राहिला पाहिजे, ऑल कॅपचा कुठे गेला, सेकंड प्रायोरिटी. परत मी तिसरा स्टॉक इथं ऍड केला, निफ्टी 100 मी ऍड केलं. सो निफ्टी 100 कुठे गेलं, त्याच्या बिलो. सो जो स्टार्टिंगला स्टॉक ऍड केलेला आहे तो प्रायोरिटी कशी असली पाहिजे त्याची, म्हणजे फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिस, तो टॉपला. फर्स्ट इन फर्स्ट आउट जसं म्हणतो आपण फिफो, तसं फर्स्ट आहे तर फर्स्टलाच याला प्रायोरिटी इथं असणार आहे. सेकंड जो ऍड केलाय तो सेकंडला, थर्ड जो ऍड केलाय तो थर्डला. असं वॉच लिस्ट मध्ये स्टॉक जो सगळ्यात लास्टला ऍड करतो लास्टलाच तिथं डिस्प्ले व्हायला पाहिजे. हा, तुम्हाला मूव्ह करता येईल, हा स्टॉक तुम्हाला सपोज काय करायचा आहे, मूव्ह करायचा आहे, वरती घ्यायचा आहे, तर ह्याच्यामध्ये आपल्याला असं इथं मूव्ह, ह्याच्यावर इथं जर हे केलं बघा, ड्रॅग केलं मी, सो ड्रॅग केल्यानंतर मला मूव्ह करता यायला लागलाय. सो हे सगळे म्हणजे तुम्हाला ड्रॅग हे करता येतं का, डिलीट करता येतो का, ऍड करता येतो का, मी त्याच्या चार्ट बटनवर क्लिक केल्यानंतर चार्ट डिस्प्ले होतोय का, मी त्याच्या इथं डेप्थवर क्लिक केल्यानंतर मार्केट डेप्थ इथं डिस्प्ले होईल का, किंवा डिलीटवर क्लिक, मोर जे आहे बटन इथं, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे बाकीचे ऑप्शन्स डिस्प्ले होईल का, किंवा मी इथं गेलो बायवर, तर बायचं तुम्हाला इथं बायचा जो पॉपअप आहे तो पण होतोय का, मला सेल करायचंय सेलचा पॉपअप ओपन होतोय का. सो हे सगळ्या गोष्टी तुम्हाला कशात लिहायच्यात, कुठल्या टेस्ट केस मध्ये, क्रिएट मार्केट वॉच लिस्ट नावाची जी फंक्शनलिटी, सो हे लिहिता येईल इथं, करता येईल टेस्ट केस क्रिएट. येस येस सो ट्राय करा, टेस्ट केस जसं जमाल तसं. हिअर यू आर गोइंग टू बी हेल्प, तुम्हाला चॅट जीपीटीची तुम्ही हेल्प घ्या, तिथे तुम्ही त्याला इन्स्ट्रक्शन्स द्या, की आय वॉन्ट टू क्रिएट अ टेस्ट केस फॉर कुठली फंक्शनलिटी, मार्केट वॉच लिस्ट, आय वॉन्ट टू क्रिएट अ फंक्शनलिटी फॉर क्रिएट मार्केट मार्केट वॉच वॉच लिस्ट. स्पेसिफाय करा की तिथं मला झिरोचा ऍप्लिकेशनसाठी पाहिजे, किंवा कुठलंही जे काय कपल ऑफ ट्रेडिंग ऍप्लिकेशन्स आहेत आपल्याकडे, सो कुठल्याही याच्यासाठी सगळीकडे सिमिलर फंक्शनलिटी असणार आहे वॉच लिस्ट, कुठल्याही ट्रेडिंग ऍप्लिकेशन मध्ये गेलात तरी. सो देर विल बी नो एनी डिफरंट, सगळीकडे हेच ऑप्शन असणार आहेत, ऍड, रिमूव्ह, बाय, सेल, मार्केट डेप्थ, चार्ट, हे सेम ऑप्शन सगळीकडे तुम्हाला वॉचलिस्ट मध्ये
बघायला भेटणार आहेत, सर्च बॉक्स बघायला भेटणार आहे. सो सेम तुम्हाला टेस्ट केसेस, तुम्हाला त्याच्यासाठी टेस्ट केस ट्राय करा लिहिण्याचा. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ट्राय करताल त्यावेळेस तुम्हाला कुठेतरी कॉन्फिडन्स येईल की बाबा हा मी टेस्ट केस लिहू शकतो, मला हे टूल फॅमिलियर आहे, मी यूज करू शकतो. कारण हे इंटरव्ह्यू मध्ये विचारतात, हे इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला विचारतात कुठलं टूल तुम्ही फॅमिलियर आहेत. तर तुम्ही सांगू शकतात ना, हां वी हॅव फॉर टेस्ट मॅनेजमेंट वी हॅव जिरा अँड इन जिरा वी हॅव Zephyr Essential, we are using Zephyr Essential for creating the test cases. मग बग लॉग करण्यासाठी तर जिरामध्येच आहे डिफॉल्ट, पण टेस्ट केस एक्झिक्यूट करायचे असतील तर परत तुम्हाला Zephyr मध्येच आहे. रिपोर्ट सगळे तुम्हाला Zephyr मध्येच भेटायला लागलेत. सो सगळं हे जे आहे टेस्ट मॅनेजमेंटसाठी आपण काही यूज करायला लागलो तिथं Zephyr. सो त्याच्यामुळं इथं हे तुम्ही ऍक्टिव्हली जर तुम्ही 1-2-4 टेस्ट केसेस लिहिल्या इथं तर तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल. यू विल गेट म्हणजे एक व्यवहार रिअल टाइम मध्ये जसं आम्ही काम करतो, आम्हाला जसं एखादी फंक्शनॅलिटी आली. आता हे पण कसं असतं, हे कंपनी टू कंपनी मोस्टली ज्या MNCs आहेत ते दे आर गोइंग टू बी यूज टूल्स. पण सपोज एखादी स्मॉल स्केल कंपनी आहे, तर स्मॉल स्केल कंपनी नाही यूज करत, ते डिरेक्टली काय करतात, टेम्पलेट, जसं मी तुम्हाला इनिशियली एक टेम्पलेट दाखवलं होतं टेस्ट केसचं, त्या टेस्ट केस टेम्पलेटमध्ये ते सांगतील तुम्हाला टेस्ट केस लिहायला, म्हणजे एक्सेलमध्येच डायरेक्ट टेस्ट केसेस लिहायला सांगतील. हां, मग त्या अकॉर्डिंग टू दॅट म्हणजे जसं आपण फॅमिलियर असायला पाहिजेत की बाबा हे टूल्स पण मला फॅमिलियर आहेत, कॉन्फिडंट असायला पाहिजेत, मला बग लॉक करता येतो, मला तिथे सिव्हिरिटी प्रायोरिटी त्या बगला डिफाईन करता येतात, मला टेस्ट केस क्रिएट करता येते, मला ती टेस्ट केस सायकल क्रिएट करता येतं, टेस्ट केस एक्झिक्यूट क्रिएट करता येते. सो मी रिपोर्ट्स पाहिजे तसे मला इथं कस्टमाइज करून मी जनरेट करू शकतो. सो हे एक कॉन्फिडन्स तुम्हाला आला तर मग बऱ्यापैकी म्हणजे तुम्हाला सांगता येईल की मग एक्सपिरियन्स ज्यावेळेस आपण सांगणार आहेत की आय हॅव 2 इयर्स, आय हॅव 3 इयर्स एक्सपिरियन्स, तो तुमच्या एक्सपिरियन्स मधून तुम्ही बोलताना दिसला पाहिजे. आणि ते दिसल कधी, जर तुम्ही ह्या टूल सोबत हे ते काय असताल, फॅमिलियर Familiar. असताल. हा, तर ह्या गोष्टी तुम्हाला एक्सप्रेस करता येतील. क्लिअर? सो ट्राय करा ह्या टेस्ट केसेस म्हणजे ट्राय करा, क्रिएट करा. मंजुषा, आशिष, प्रसाद सर, सो ट्राय ऑल दीज थिंग्स. मला उद्याच्याला तिथं दिसायला पाहिजेत टेस्ट केसेस, आजच्या सारखं ब्लँक नसायला पाहिजे. क्लिअर? Yes, yes. सो सो हे झालं आपलं STLC. तर आता आपल्याला नेक्स्ट आणखी एक लाईफ सायकल बघायचंय, ते आहे बग लाईफ सायकल. कुठलं? bug life cycle. So we are going to be discuss bug life cycle in our next session, tomorrow session. Okay. So we'll stop here. Shalom then. Have a great day. Bye.